आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प नाशिक व जळगाव जिल्ह्याला ठरणार वरदान। राज्य सरकारने 7015 कोटींचा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प मंजूर केल्याने आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव तर जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अंमळनेर या तालुक्यातील 49,516 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला या योजनेचा लाभ होणार आहे। नाशिकमधील पेठ, सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वाया जात होते व ते उपसा करून पूर्वेकडच्या कमी पाण्याच्या गिरणा उपखोऱ्यात आणले जाणार आहे। त्यामुळे या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्या या दूर होणार आहे। नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आणि वैनगंगा नदी जोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडल्याची चर्चा होती। ते आता महायुती सरकारने पूर्ण जोमाने पुन्हा सुरू केले आहेत। राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या नदी खोऱ्यात मुबलक आणि जास्तीचे पाणी असलेल्या नद्यातून पाणी वळवण्याची संकल्पना 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने मांडली होती। आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळी शिवारे पाणीयुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे। गुजरातला साधारण 22-23 TMC पाणी हे वाहून जातं पावसाळ्यामध्ये आणि ह्या पाण्यामधून आपल्या समुद्राला जातं, गुजरातला जातं म्हणजे, आणि त्याचा फायदा कोणालाच होत नाही। तर हे करत असताना काही पाणी जर आपण आपल्या भागासाठी घेऊ शकलो तर हा सगळ्यात मोठा आपल्याला एक बेनिफिट असेल। नार नदीवर जर धरण बांधलं तर त्या धरणामध्ये सगळ्या प्रकारे पाणी एकत्र गोळा करून आणि ते आपण बोगद्याद्वारे आपल्या गिरणेमध्ये बरंचसं पुढे लोणेरच्या आसपास सोडू शकतो। आणि तिथं जर ते आलं तर गिरणेतनं सटाणा तालुक्याला, देवळा तालुका, मालेगाव तालुका या सगळ्या आपल्या तुटीच्या भागात हे पाणी घेऊन आणि अतिरिक्त जे त्यातलं पाणी उरणार आहे ते शेवटी गिरणा नदीमध्ये जाऊन गिरणा नदीद्वारे पुढे जळगावला किंवा सगळीकडे वापरात येऊ शकतं।